हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत हा ना? मी तुम्हाला खूप मिस केलं आहे तुम्हाला. आता आपले व्हिडिओ 15 दिवस झाले. 15 दिवस झाले आपले व्हिडिओ यूट्यूबवरती येत नव्हते. तर तुम्हाला मी आपल्या चॅनलवर सांगितलंच होतं ना, जे मागचं चॅनल होतं आपलं त्याच्यावर मी सांगितलं होतं की आपलं चॅनल हे डिमॉनिटाईज झालं होतं. पण आता आपण नवीन आपल्या परिवाराची सुरुवात करू. आता जितकेही आपले फॅमिली मेंबर्स बनले होते, आता सर्वांपासून आपण अलग झालो. त्या गोष्टीची मला खंत एवढ्या दिवस होती की कंटिन्यू मी 12 दिवस मला काही सुचलं नाही. म्हटलं काय करू, कसं करू, आणि तुमच्या म्हणजे व्ह्यूवरशिवाय गमतही नव्हतं. आता कसं एक बाउंड बनलेलं आहे तुमच्या लोकांसोबत. तुमच्याशी बोलल्याशिवाय मला करमतच नाही आहे, बिलकुल करमत नाही मला. तर आता म्हटलं नवीन आपण यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. आता आपल्या चॅनलचं नाव आहे, आपण नाव थोडं चेंज केलेलं आहे. आपल्या चॅनलचं नाव काय आहे माहीत असेल ना तुम्हाला, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे आता महाराष्ट्राची धमाल कॉमेडी. आता मी खूप छान छान व्हिडिओ बनवेन आणि पुन्हा मला हिंमत आलेली आहे. मी पूर्ण हिंमत सोडली होती की आपण व्हिडिओ बनवू शकतो आता पुन्हा, पण नाही. माझ्या मनामध्ये प्रेरणा कशामुळे आलेली आहेत, काही आपले व्ह्यूअर्स लोक आहेत त्यांनी मला म्हणजे प्रेरणा वापस दिलेली आहेत. कमेंट करून सांगितलेलं आहे की तुमचे व्हिडिओ का बरं येत नाही आहे. मी म्हटलं अरे बघा बरं किती लोक आपल्या व्हिडिओची वाट पाहत आहेत, मग आपल्याला व्हिडिओ बनवाच लागतील. म्हणजे मी पुन्हा आता झिरोपासून आपण सुरुवात करू आणि खूप पहिल्यापेक्षा बी चांगले व्हिडिओ बनवू आणि पूर्ण प्रयत्न करेल. तर फक्त आता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मला सपोर्ट करा. आपल्या या नवीन चॅनलला जेवढं जुन्या चॅनलला प्रेम दिलं तेवढंच प्रेम या चॅनलला पण द्या. आणि पटापट आपले सबस्क्रायबर हे 1K झाले पाहिजे. पटापट आपले चॅनल 1K झालं पाहिजे. यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसे आवडतात नाही आवडत ते सुद्धा सांगा, की आपण काय नवीन बनवायचं की आता हेच आपलं कंटिन्यू चालू द्यायचं ते पण नक्की सांगा. पाहत राहा मग व्हिडिओ. मी तुमच्याशी आज बोलत आहे ना, तर खूप मनाला चांगलं वाटत आहे. असं वाटतं काहीतरी हरपलेलं माझं मला परत मिळालं. तुमच्या बिना बिलकुल मला गमत नव्हतं. जितकेही व्ह्यूवर्स होते ना आपल्या चॅनलवरती, मी सगळ्यांना खूप मिस केलं. आणि तुमच्यासाठीच आज हे नवीन चॅनल बनवून तुमच्यासमोर उपस्थित आहे. प्लीज सपोर्ट करा. आणि चॅनलला जे पण व्ह्यूवर्स आज व्हिडिओ पाहत असतील, प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण मागच्या चॅनलवरती जे आपलं आधीचं चॅनल आहे ना त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर त्याच्यावरती मी लिंक पण दिलेली आहे. ते लिंक घेऊन तुम्ही इथे मला सबस्क्राईब करू शकता. आणि आपला परिवार हा पुन्हा रेग्युलर होणार आणि रेग्युलर व्हिडिओ येत जाणार. पहा मग पूर्ण व्हिडिओ. अगं बाई, सासूबाई उभ्या सर इथं. आज खुश वाटत आहेत माझ्या सासूबाई. आत्याबाई वा आई माय संध्याकाळला आली का तू मंदिरात जाऊन? आत्याबाई तुमचा स्वभाव पहिल्यासारखा झाला म्हटलं, हे पाहून मला खूप खुशी होत आहे. खूप खुशी होत आहे मला. चला आपलं नवीन चॅनल आपण बनवलंच आता. टेन्शन घेऊ नका आत्याबाई. आपले जे व्ह्यूवर्स आहेत ना ते खूप चांगले आहेत म्हटलं. आता व्ह्यूवर्स लोकांना अंतकालाबाई माहीत आहे, थोडी मी तेडी हाव, पण त्यांना माहीत आहे ना सर्व प्रेम करतात आजीवरती. तर तुमच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करतील ना आपले व्ह्यूवर्स लोक. बघा तुम्ही या व्ह्यूवर्स लोकांची पावर बघा म्हटलं. झटपट पटापट सबस्क्रायबर कंप्लीट करून टाकतील 1K. मला पूर्ण एक नाही, मला पाहून तर नाही सपोर्ट करतील, पण आजीला नक्की सपोर्ट करतील. काय मित्रांनो, 15 दिवस गायब होती अंतकालाबाई. आठवण येत होती की नाही म्हटलं अंतकालाबाईची? मला बी आली बाबा तुमची आठवण. मला आली आठवण तुमच्या लोकांची. म्हणून आता नवीन चॅनल खोलला आपला आपण. धूम सपोर्ट करा आजीले. बिंदास सपोर्ट करा. तुमचीच आजी आहे रत्ना आजी, भुलू नका रत्ना आजीले. खूप मिस केलं मी पण तुम्हाला. खूप मिस केलं. आठवण येत होती, गमतच नव्हतं बापा मला. चला आता आलो आपण. आपला परिवार पुन्हा आता उभा करायचा आहे आपल्याला. तर पटापट सबस्क्राईब कर जा. अरे वा आजी, आज तर खूप दिसायली होतो. बा चांगला आहे. आजीच्या चेहऱ्यावर खुशी पाहून आमच्या चेहऱ्यावर खुशी आली. अरे बाबू, आजी काहून नाही खुशी रे बापा? काहून नाही खुशी म्हटलं? अरे बापा, आपलं यूट्यूब चॅनल जे आता नवीन खोललं ना आजी ना, आता सगळे आपल्याला सपोर्ट करतील. आपले चॅनल डबल समोर जाईल. आता झिरोपासून सुरुवात करू राहिलं बापा. म्हणून आजीचं आता मन लागू राहिलं. आजीले डबल खुशी होऊ राहिली की बापा आपले व्ह्यूअर्स लोक आपल्या व्हिडिओची वाट पाहत होते. आजपासून आता व्हिडिओ बनवणं चालू. अरे वा आजी, चांगली गोष्ट आहे म्हटलं. पुन्हा डबल सुरुवात केली ना, लय मस्त गोष्ट केली. चला आता आपल्या युट्यूब परिवारासंग डबल जोडून गेलो आपण. मित्रांनो, फक्त आम्हाला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच नाही आहे बरं. तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच नाही आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ते सांगायची गोष्ट आहे का? आपले व्ह्यूअर्स लोक आपल्याला सरप्राईज करतीलच. पण का हो अंतकाला, मी काय म्हणून राहिली, तू आज म्हटलं इतक्या लवकर मंदिरात जाऊन मी आली आणि तू आता तर उठत असतो तू. हो आई, तू आज इतक्या लवकर उठली कशी आहे बापा? म्हणजे ते सांगली म्हणतो. आता माय सगळ्यांनी सांगायला लागेल बाई ना. आता सांगते माय आज लॉटरीची तारीख आहे. आज लॉटरी खुलणार आहे. मला लपून पाहायचं होतं बाई ना, लॉटरी खुलणार आहे. मी बुड्याला म्हटलं होतं. मला काही एवढं वाचता लिहिता येत नाही बाईन, समजत नाही, दिसतही नाही मला बरोबर. सांग बाई ना, आज लॉटरीचा दिवस आहे. पण ह्या आत्याबाईच्या गममध्ये, आत्याबाईच्या टेन्शनमध्ये मी विसरूनच गेली. की आज म्हटलं दिवस आहे लॉटरीचा. म्हणून मी सकाळी आंघोळ गिंगड केली, लवकर मंदिरात जाऊन आली की पहिला नंबर मॅच लागला पाहिजे. सांगा मंदिरात जाऊन आली, देवाला म्हणून आली की मॅच लॉटरी खुलू द्या देवा. आणि खुल्ली नच माझी लॉटरी. माझी लॉटरी खुली ना 10 लाखाची. तर
लागणंच आहे नाही तर बंप परिणाम लागेल मला. आता सांगू कसं कोणाला इथं कसं करू बेना सांग मी आता. माहीत नाही पडलं पाहिजे कोणाला घडी गप करून घेईन लॉटरी उघडली की माही. हां ते बाई ते कसं आहे माहिती आहे काय, मी म्हटलं चला आपल्या सासूबाई टेन्शनमध्ये आहे, टेन्शन दूर करण्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करून येते म्हणून मंदिरात गेली ती आणि देवानं माय ऐकलं. तुम्ही जशा नॉर्मल होत्या तशाच झाल्या म्हटलं. तेच प्रसन्न चेहरा, तेच तुमच्या अंदर उमेद आली की नाही आपलं चॅनल यूट्यूब चालन, डबल आपण आपल्या मुकामावर पोहोचू आणि आपल्याला आपले व्ह्यूअर्स लोक त्या मुकामावर घेऊन जातील. अरे वा, आई सुधरून गेली म्हटलं. आजीबद्दल किती विचार करू राहिली. खरंच रितेश, आईमध्ये लय परिवर्तन आलं पण. वा अंत का ना गडबड तर वाटू राहिली पण जाऊ दे जय असो. पण त्यामध्ये लय मोटिवेशन दिलं, पण त्यामुळे लय मोटिवेट झाली मी. माया असंच आहे, कोणाला मोटिवेशन देतो मी, म्या मोटिवेशन दिलं की झालं का. आजी आजी काय म्हणून राहिली हो पोरी अनिता, काय म्हणून राहिली बाई. त्या आजी मी सफाई करू राहिली म्हटलं, तर सफाई करता करता मी तिथे झाडू मारू राहिली ती. झाडू मारता मारता हे लॉटरीचं तिकीट कोणाचं आहे काय माहीत, हे माझ्या पायाखाली चालू बापा. याच्या लॉटरीची आजची तारीख आहे म्हटलं. बंपर इनाम 50 लाखाचं आहे, 9 लाखाचं आहे, 20 लाखाचं आहे, 3 इनाम आहेत म्हटलं या लॉटरीवरती. हे लॉटरीचं तिकीट आपल्या घरात कसं काय आलं असेल. आजचीच तारीख आहे लॉटरीच्या तिकीटची तर सांगू मी सगळ्या म्हणायची हे आणि ती लेस बदमाश आहे. मी किती लपण्याचा प्रयत्न करू राहिली, लपलंच नाही आखलेले काय माय. माझ्या सासूच्या चक्करमध्ये, माझ्या सासूच्या गममध्ये आली बाई लॉटरीचा राज सगळ्यासमोर आला. सांग बाई आता सगळ्यांना माहीत पडत ही लॉटरी कोणाची आहे तर. दाखवा पाव देवा मला नाही ना अशी ना मागच्या महिन्याची गेलेली लॉटरी अशी ना आम्ही अशी हवे ना आपल्या घरात नाही दाखव. चल माय पटकन जातो माझ्या रूममध्ये, ते गडी गप करून टाकतं लॉटरी. बुडा हालानी पेपर घेऊन अजून किती वाट पावलेली बुड्याची मी. बुड्याला मोठ्या मुश्किल शपथा देऊन म्या मायवाली प्रेमची शपथ देऊन बुड्याला म्हणवला म्या बाई मी सासू अजून छानबीन करायच्या पहिले पोहून जातो मी लॉटरी. आणि आपल्या घरामध्ये आजची तारीख आहे म्हणते. अंतकला हां अंतकला अनिता ताई. हां बोल बा कोयल झालं काय. थोडी कणिक लगून ठेवून दिली, भात टाकून ठेवला का. हो ताई झालं म्हटलं. मी कणिक पण लगून ठेवली आणि जीवी ताई कपडे पण सुकू मशीनमधून काढले आणि वर गेले ते. आणि ताई ते मला लॉटरीचं तिकीट तुम्हाला दिलं मी, झाड्यामध्ये आलं होतं. कुठे आहे ते, कोणाचं आहे, आपल्या घरचं आहे की बाहेर सोडून आलं आहे. अंतकला कुठं निघून राहिली पतल्या गेली ना. अरे आई आजी आवाज दिली तुले. आई लय छानबीन करते माझी सासू, लेच बुडी चौकशा करणारी आहे माय. हे मला भला राग येते मग. काय म्हणाले आता बाई मला ताण लागली, मी येतो पाणी पिऊन. हुशारा नका मारू, ये इकडं पाहू तर दे कोणाचं तिकीट आहे काय आहे तर. हो माय आता बाई आलंच नाही, ओळख कुणाचं जाऊ द्या ना तिकडं. ठेवून देतो आणि फेकून देतो बाहेर, मी चालली तिकडंच मी. आजी आता बाई अशा कोण करू राहिले. मला वाटते हे तिकट हिनंच घेतलं वाटते लॉटरीचं. आपल्याला माहीत नाही पडलं पाहिजे, एखादा पुरस्कार लागला पुरा हिनंच हडप केला पाहिजे असं तिला वाटत आहे. तिला वाटते लागेल 50 लाखाचा इनाम. आणि लॉटरी का आपल्या बापाची आहे, लाखात करोडात लोकांना एखाद्याला खोलते तर हेच भाग्यवान आहे का. पाहिजे किती छत्री आहे, कशी निघून चालली. आता बाई काय म्हणून राहिले, काय म्हणून राहिली. इकडे इकडे येते लॉटरीचं तिकीट दाखव मला. हो आता बाई कोणाचं हे वाटते, मागच्या महिन्यातलं हे वाटते तिकीट. पावते दे मला, पावते दे. का हो अंतकला खोटाडे. याच्यात आजची तारीख आहे, आजच निकाल लागणार आहे याचा. पेपरमध्ये रिझल्ट येणार आहे आज याचा. तिकीट हे घरातल्या कोणाचं आहे, हे तुझी आहे ना तिकीट. हो हो आहे ते बाई. मला लपवायचं नव्हतं बरं कोणापासूनच. पण ते कसं झालं माहिती आहे काय, मी गेली तिने बाजारात नाही तर पैसे उचले ते माझं 50 रुपये. आता तुम्हाला तिकीट घेणं आवडत नाही लॉटरीचं, तुम्ही म्हणता ना लॉटरी गिटरी घ्यायला नाही पाहिजे. कोणाच्या भाग्यात नसते हे लॉटरी, एखाद्याच्या भाग्यात असते. तुम्हाला तर माहिती आहे मला लॉटरीचा शौक पहिलेपासून आहे. बाजारात गेली तर एक लॉटरी घेऊनच येतो मी, काही ना काही तर खुलं ना. आज मला यकीन आहे मला लॉटरी लागेल म्हणजे लागेल. अंतकला तुला किती म्हटलं, माणसाची जी कमाई असते की नाही, देवानं हे 2 हात दिले कमाईसाठी दिले. अरे मेहनत नका म्हण, मेहनत नका. हे काही लॉटरी गिटरी लागत नसते. एखाद्याचं भाग्य असलं तर असलं, पण मेहनतीवर जास्त विश्वास ठेवा लागते. आता खबरदार आता म्हटलं चल आता पहिली आणली तर इतक्या दिवसानंतर तुला काही म्हणत नाही मी. पण मी काय म्हणून राहिली, पुढच्या बाईने लक्षात ठेवशील याच्या लॉटरी गिटरी घ्यायची नाही बिलकुल. समजलं ना. बरं त्या बाई पण या बाईनं मला इनाम लागते म्हणजे लागतेच. अरे माहीत पडलं वाटते, आईले माहीत पडलं वाटते. अंतकालाचा भांडा फुटला वाटते. मोठी लपून लपून लॉटरीचं तिकीट म्हणून इनाम हडपून घेतो, चाललंच लागलं इनाम. आता माय आले हो गणपतराव आले. माय आले का हो तुम्ही रितेशचे बाबा आले का. आला का पेपर. आता बाई पहा आता 50 लाखाचा इनाम मलाच भेटीन. मीच लय भाग्यशाली हाव. किती दिवसापासून लॉटरी घेऊन राहिली, या 1 रुपयाचा इनाम नाही लागला मला. आज मला यकीन आहे यातनी मी बाजी मारीनच, पहिला इनाम मीच घेऊन टाकीन. आता बापा हे वारं आहे का काय आहे, आली वाऱ्यासारखी मागून तिकीट घेतली हातातलं. आला हो अंतकाला पेपर आणला मी. आता लागला वाटते रिझल्ट लॉटरीचा. आजची तारीख आहे ना, माहीतच पडला आहे ना सगळ्यांनी. ते जाऊ द्या सगळं तुला येत नाही. पहिले लवकर पा पेज काढा लवकर, लॉटरीच्या तिकीटचं पेज काढा. मला दिसत नाही बाबा बारीक अक्षर. पहा मला लॉटरीचा नंबर आहे की नाही, 50 लाखचा इनाम लागला की नाही मला, लवकर पा. बरोबर पाहतो बरोबर थोडी धीर धर.
कायच करावं माझ्या अंधकलाचं, अशी हरक कुदोडी आहे. तिला काय वाटते काय नाही तिच्या मनाले. तिला वाटतं हिना मलाच लागला, लागू लागला बापा हिना. पण हे असं नशिबावर हे माणसाने यकीन केल्यापेक्षा मेहनतीवर यकीन करायला पाहिजे माझ्या म्हणण्यानुसार. काही बोलत जाते माझी सासू बडबड बडबड करत राहते फालतूची. तुम्ही पाहण्यावर रिझल्ट काय तोंड फावरेले माया. बरं सांग नंबर. नंबर सांग. 2 3 2 1 5 9. 2 2 3 1 5 9. अंधकला खरंच का? 2 2 5 1 9 नंबर आहे का तो लॉटरीच्या तिकीटवर? अरे बाबा लागली वाटे लॉटरी. 2 2 5 1 9 माझाच नंबर आहे. लागली वाटे लॉटरी. हो अंधकला लागली तुला लॉटरी. पाहिला आहे ते बाई, म्हटलं की तुम्हाला एक दिवस म्हटलं लॉटरी लागूनच जाईन मला. लागला मला पहिला इनाम 50 लाखाची लॉटरी लागून गेली. झाली मी लखपती आता. हो अंतकाला तुला लॉटरी जरूर लागली. पण लागली. अभिनंदन. आता बापा लागली काही नाही. भले भाग्यवान आहे व तू. 50 लाखाची लॉटरी लागली तुला. बापा मी लय तकदीरवाली. हा पा इतक्या दिवसाची मी लॉटरीचं तिकीट घेतलं होतं. म्हटलं ना लागून राहीन मला लॉटरी. लागली का लॉटरी पाहिली? हो आई लागली नाही ती लॉटरी. लागली अंतकाला लय भाग्यवान आहे तू. पण तू जिंदगीत लॉटरी लागली नाही 1 रुपयाची बी. पण आज म्हटलं ते ग्रह नक्षत्र सगळे तुला ऐकून होते म्हणून तुला लॉटरीचा इनाम लागला. पण बस बापा आता मस्त म्हटलं पैसे माझ्यासाठी कार घेतो मी आता. 10 लाखाची तर गाडी अजून घेतो मी आता. बाकी पैशाचं मस्त 20 लाखाचं सोनं करतो. 20 लाखाचं सोनं करून उरले मग माझं किती अजून 20 लाख उरतात आहे की नाही. त्याच्यात काय करू माझ्या बहिणीला मी 5 लाखाचं दुकान टाकून देतो. जिजीला गावात नाही गोळ्या बिस्किटचं किराणा दुकान टाकून देऊन देतो. उरले किती 15 लाख रुपये. 15 लाख रुपये ना FD करून टाकतो. बापा रे लय फास्ट प्लॅन केला होता आता. माय आता बाई म्हणजे आम्ही कुठे गेलो. आम्हाला काही आहे की नाही म्हटलं. काही साडी गहिणी करून देता का नाही म्हटलं. 50 लाखाची लॉटरी लागली तुम्हाला. गाव बसले नाही तर आले बी भिकारीना मला भीक मागायले. ठीक आहे तुम्हाला देतो मी काही ना काही घेऊन. साडी देतो घेऊन. 5 हजाराची साडी देतो. 3 सुनांले घेऊन. का आई आम्हाला भुलून गेली काय? आम्हाला भुलून गेली काय? हो आई म्हणजे आम्ही नाही सुनानले. बस आम्हाला काही नाही. अरे मला तुम्हाला बी ना बापा माझ्या सासूला घेतो मस्त साडी. जे म्हटलं ते चांगला हॉटेलमध्ये पार्टी देतो. लागली रे बापा लॉटरी. अंत करायला लागली लॉटरी. मस्त स्वप्न पाहतो बाई मी आता. थांब म्हणतो का नाही. पण तू 500 रुपयाच्या लॉटरीत नाही 50ची. काय फक्त 500 रुपयाची? आई माय तुम्ही तर बोले खुश होऊन सांगू राहिले तुला लॉटरी लागली म्हणून. आता हे पाहिजे मी म्हटलं तुझ्या भाग्याने तुला आजपर्यंत 1 रुपयाची लॉटरी नाही लागली. पण आज तुला म्हटलं 500 रुपयाची लॉटरी लागली. मग हे लागलं झाली लॉटरी. 50 लाखाची लॉटरी लागते 500 रुपयाची लागते. मग खुश नशीब आहे ना. तो 500ची तर लागली कमीत कमी. ते तिकीटचे पैसे तर वाया गेले. अंतकाला झाला बहीण आता पोपट. हाय व तुमचं हे हट बापा. फक्त 500 रुपयाची लॉटरी सांगू अशी राहिले की बस लागला तुला इनाम म्हणतो काला. 500 रुपयाच्या लॉटरीत नाही आत्याबाईची स्वप्न पाहिजे किती मोठे. अभिनंदन आत्याबाई अभिनंदन. 500 रुपयाची लॉटरी लागली तुम्हाला. हो बाई 500 रुपयाची लॉटरी लागली. सांग बाई मजाक बनून गेली माहिती पूर्ण. जाऊ द्या बापा 500 रुपयाची लागली. हेट त्याच्या बाहेर जिंदगी लॉटरी नाही घेत मी आता. 500 रुपयाची लॉटरी इतक्या दिवसाला लागली ती 500 रुपयाची. हेट बापा तुम्ही सांग तुमच्या पायीच इनाम हुकून गेला म्हटलं. तुम्हाला फालतू मी पेपर आणायला लावला. पुरा बाबा करून टाकला मला लॉटरीचा. मला स्वतः जायला पुरलं असतं. तिकडे कोणाला विचारायला पुरलं असतं. सगळं तुमच्यामुळेच आहे माझा इनाम हाकून गेला. आता मी काय केलं बाप्पा. मी काय पेपर छापला का? ते लकी ड्रॉ मी केला. हो तिकडे बोलला का माझ्या संग. हे अंतकाला म्हणा हात जोडा बापा. लेस कमालची आहे बापा हे. मित्रांनो बघा असं झालं आज अंतकाला सांग. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला. आज आपला फर्स्ट व्हिडिओ होता. चॅनलवरचा फर्स्ट व्हिडिओ होता. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं या नवीन चॅनलवर रोज नवनवीन व्हिडिओ येतील. आता ते पुराणं जे चॅनल होतं आपलं त्याच्यावरती व्हिडिओ येतील नाही. आता तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे महाराष्ट्राची धमाल कॉमेडी. लक्षात ठेवा नाव. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू उद्या.